मुख्यमंत्र्यांकडून जळगाव रेल्वे दुर्घटनेमधल्या मृतांच्या नातेवाईकांना 5 लाखांची आर्थिक मदत, जखमींच्या उपचाराचा खर्च सरकार करणार. पुष्पक एक्सप्रेसची साखळी खेचल्यानंतर काही प्रवासी खाली उतरले, मात्र समोरून येणाऱ्या गाडीचा अंदाज नसल्यानं अनेक प्रवाशांना धडक. रेल्वे पीआरओ स्वप्नील निला यांची माहिती. जळगाव रेल्वे दुर्घटनेसंदर्भात पाचोरा शहर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल. कलम 194 अंतर्गत अकस्मात मृत्यूची नोंद. रेल्वे पोलिसांसह महाराष्ट्र पोलीस दुर्घटनेचा तपास करणार. जळगाव रेल्वे अपघातानंतर रेल्वे पोलीस प्रशासन ऍक्शन मोडवर. पुष्पक एक्सप्रेसची साखळी खेचणाऱ्यासह आग लागल्याची अफवा पसरवणाऱ्या चहावाल्याचा शोध सुरू. जळगावातील अपघाताच्या ठिकाणी पोलीस पंचनामा. रेल्वे विभागाच्या वरिष्ठ रेल्वे पोलीस अधिकाऱ्यांकडून पाहणी, तर रुग्णालयामध्ये जखमींचाही जबाब नोंदवला. चहावाल्याने सांगितलं, आग लागली आणि एक्सप्रेसमधले सर्व प्रवासी घाबरून पळायला लागले. त्यावेळेला समोरून आलेल्या एक्सप्रेसनं 40 जणांना चिरडलं. प्रत्यक्षदर्शींची माहिती. खरंच चाकू मारला की ऍक्टिंग? सैफला बघितल्यावर मला संशय. सैफच्या हल्ल्यावर नितेश राणेंकडून शंका व्यक्त. संतोष देशमुख हत्या आणि खंडणी प्रकरणामध्ये वाल्मिक कराडची बीडच्या जिल्हा कारागृहामध्ये रवानगी. कोर्टाकडून 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी. कराडला मुंबईच्या आर्थर रोड जेलमध्ये ठेवा, अंजली दमान यांची मागणी. दाओसमधील वर्ल्ड इकॉनॉमिक फोरममध्ये इतिहास घडला. मुख्यमंत्री फडणवीसांकडून महाराष्ट्रासाठी आतापर्यंतचे सर्वाधिक 54 सामंजस्याचे करार. 15,70,000 कोटींची गुंतवणूक. राज्यामध्ये 15,95,000 रोजगार निर्मिती होणार. दाओसमध्ये आधी झालेल्या करारांची अंमलबजावणी किती झाली? उद्योगमंत्री उदय सामंतांकडे चौकशी करावी. दाओसमधल्या सर्वाधिक करारांवरून दानवेंचा सरकारवर निशाणा. बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमारांचा भाजपला धक्का. मणिपूरमध्ये भाजपला दिलेला पाठिंबा काढला. पाठिंबा काढल्यानंतरही भाजपला मणिपूरमध्ये बहुमत. हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंच्या जयंतीनिमित्त उद्धव ठाकरेंकडून अभिवादन. उद्धव ठाकरेंकडून कुलाबा इथल्या बाळासाहेबांच्या पुतळ्याला अभिवादन. स्वतःला हिंदुत्वासाठी म्हणणाऱ्या सरकारने सन्मान म्हणून बाळासाहेबांना भारतरत्न द्यावं. ठाकरे गटाच्या अरविंद सावंतांकडून बाळासाहेबांना भारतरत्न देण्याची मागणी. T20 सामन्यामध्ये भारताकडून इंग्लंडचा पराभव. अभिषेक शर्माची 34 चेंडूमध्ये 79 धावांची विस्फोटक फलंदाजी.